नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तुमची देखील बार्टी मार्फत, एआरटीआय मार्फत आणि भविष्यात टीआरटी आणि सारथी मार्फत जर निवड होणार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तुम्ही देखील टॅबची मागणी करताय किंवा तुम्हाला देखील टॅबचं आमिष दाखवलं जातंय तर सावधान व्हा मित्रांनो, कारण की ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण की याच्यामुळे तुमची शिष्यवृत्ती बंद पडू शकते. इव्हन दो तुम्हाला सर्व शिष्यवृत्ती परत करावी लागू शकते आणि तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण की बार्टी आणि एआरटीने डायरेक्ट ऑफिशियल नोटिफिकेशन दिलेलं आहे की टॅब संदर्भात. आणि तुम्हाला जर कोणी ऑफर करत असेल आणि तुम्ही जर मागणार असाल तर दोन्ही संस्था आणि विद्यार्थी या दोघांवर कारवाई होऊ शकते. काय आहे ही बातमी, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो. बघा, एआरटीआयचा संस्था निवड विकल्प सुरू झालेला आहे. हा 17 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत हा विकल्प जो आहे तो सुरू राहणार आहे. पुढचा आहे बार्टीचा विकल्प. हा जे आहे तर ते 19 जानेवारी पर्यंत जे आहे तर ते असणार आहे. मित्रांनो हे लक्षात ठेवा, मुदतवाढ देण्यात येणार नाही असं देखील त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेले आहे. म्हणून जे बाकी असतील तर ते नक्की देऊ शकतात. सोबत बार्टी एआरटीआय मार्फत निवड झाली असेल राज्यसेवा, एमईएस, कंबाईन, आयबीपीएस, पोलीस भरती, तर यांच्यासाठी पहिला पसंतीक्रम तुम्ही इग्नाइट अकॅडमीला देऊ शकतात, ज्याच्यात तुम्हाला स्पेशल शिक्षक वर्ग मिळतील. महेश पाटील सर, यशवंत सोलाट सर, सचिन ढवळे सर, सोबत महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट शिक्षक टीम. त्यासोबतच मित्रांनो आप्पा हातनुरे सरांचे सर्व क्लास नोट्स तुम्हाला मिळतील. त्यांचं एक ते कंबाईनचं पीवायक्यूचं पुस्तक आहे ते मिळेल. महेश पाटील सरांचं मराठीचं, इंग्रजीचं क्लास नोट्स, 0 एरर मराठीचं, इंग्रजीचं, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला जे आहेत तर ते मिळतील मित्रांनो, जर तुम्ही इग्नाइट अकॅडमीला पसंतीक्रम पहिला देत असाल. हा पुण्याचा ऍड्रेस आहे, छत्रपती संभाजीनगरचा. अधिक माहितीसाठी हा नंबर आहे, डायरेक्टली कॉल करा आणि माहिती विचारू शकता. आता बार्टीच्या ऑफिशियल नोटीस मध्ये काय म्हटलेले लक्षात घ्या. प्रशिक्षणाच्या माध्यमातून इंग्रजी किंवा मराठी उमेदवारांनी संबंधित पूर्व परीक्षण देणाऱ्या नामांकित खाजगी संस्थांशी संपर्क करून त्याबाबत खात्री करूनच घेऊन विकल्प भरावे. योजनेशी संबंधित नामनिर्देशित प्रशिक्षण संस्थांची माहिती व्ह्यू डिटेल टॅब मध्ये उपलब्ध असून त्याचा वापर संपर्काकरता करावा. त्यांनी काय म्हटले, फक्त तुम्ही काही माहिती वगैरे विचारू शकतात. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण संस्थेकडे सदर योजनेमध्ये अंतर्भूत नसणाऱ्या लक्षात घ्या, पहिली काय, रोख रकमेची मागणी. काही लोक सांगतात की सर अर्ध पैसे आम्हाला द्या, रोख रकमेची मागणी. टॅबलेटची मागणी, हे फार महत्वाचं आहे. टॅब मागच्या वेळी इग्नाइट अकॅडमीने आणि त्यासोबत इतर संस्थांनी देखील टॅबलेट दिलेले होते विद्यार्थ्यांना. या वर्षी कोणालाही टॅब देता येणार नाही. आणि जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की आम्ही टॅब देऊन टाकू, तुम्ही कोणाला सांगू नका, तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. कारण की इथं स्पष्ट म्हटलेले लक्षात घ्या. बघा, टॅबची मागणी, आर्थिक लाभाची मागणी करणे, प्रशिक्षण कालावधीमध्ये सवलत मागणे आणि तत्सम स्वरूपाच्या मागण्या आढळून आल्यास संबंधित उमेदवारांवर योग्य ती कारवाई करून त्या उमेदवाराला अपात्र करण्यात येईल, विद्या वेतनची वसुली करण्यात येईल. तसेच आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्याची बाबतची प्रक्रिया असेल. या संदर्भात उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यायची. लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे याच्यामध्ये मेन गोष्ट फक्त टॅबलेट आहे. म्हणजे बरेच उमेदवार सांगतात की सर ही अकॅडमी टॅब देते, ती अकॅडमी टॅब देते, मग ती घेऊ का, हे घेऊ का. मग विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही देखील मागणी करणं हेच चुकीचं आहे. पहिल्यांदा की तुम्हाला कोणी सांगत असेल आणि तुम्ही देखील मागणी करत असाल तर टॅब दोन्ही बाजूंच्या व्यक्तींवर कारवाई होईल, क्लासवर आणि विद्यार्थ्यांवर कारवाई होईल. म्हणून याच्यात आमिषाला बळी पडू नका. आणि जर तुम्ही कोणाला आता तुम्हाला कोणी म्हणत असेल की आम्ही टॅब देऊ आणि संस्था निवडून टाका, तर ते चुकीचं आहे मित्रांनो. आणि नंतर तुम्ही तक्रार नाही करू शकत. नंतर जर ते बोलले आम्ही टॅब देणार नाही तर काय करायचं. म्हणजे ते काल परवा एक वाक्य ऐकलं की पावसाने झोडलं आणि राजाने मारलं, तर तक्रार कोणाकडे करायची. कारण की इथं स्पष्ट म्हटलंय बार्टी आणि एआरटीने, म्हणजे तुम्ही उद्या यांच्याकडे तक्रार करू शकत नाही की यांनी आम्हाला टॅबचं आमिष दिलं होतं. कारण की पहिले तर तुम्हाला मध्ये टाकतील ते. म्हणून टॅब बघून संस्था निवडू नका मित्रांनो. बाकीचे काही फॅक्टर्स आहेत, जसं की फॅकल्टी असेल, त्यांचे क्लासरूम्स असतील, क्लास नोट्स असतील, इतर बरेच फॅक्टर्स आहेत की जे तुम्हाला त्यांच्या डॉक्युमेंट्स मध्ये दिलेले आहेत. तर त्या गोष्टी बघूनच तुम्ही संस्थांची निवड जी आहे तर ते केली पाहिजे मित्रांनो. फक्त टॅब बघून जर करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. बघा, एआरटीआयने पण नोटीस दिलेली. बघा, विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण संस्थांकडे सदर योजनेमध्ये अंतर्भूत नसणाऱ्या बाबी जसे की रोख रकमेची मागणी, एक टॅबलेटची मागणी. बघा, इथं पण त्यांनी काय सांगलंय, टॅबलेटची मागणी, आर्थिक लाभाची मागणी, प्रशिक्षण कालावधीमध्ये विविध सवलतींची मागणी. मेन म्हणजे
एकच मागतात विद्यार्थी टॅब द्या, सॅमसंगचं द्या, ऍपलचं द्या. तर हे कुठलंही टॅब असो तर त्याच्यावर कारवाई जी आहे तर ती होणार आहे. इथं पण म्हटलेले अपात्र ठरवण्यात येईल, विद्यावेतन सगळं स्टायपेंड परत करण्यात येईल आणि डायरेक्ट कायदेशीर कारवाई देखील तुमच्यावर करण्यात येईल. मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो, आपल्याला केसेस पडल्या तर तुम्हाला माहिती आहे त्याचा काय प्रॉब्लेम होतो. म्हणूनच आमिषाला बळी पडू नका. तुमचं जे काही असेल, जे काही लिगली काही गोष्टी असतील तर त्यांच्यामध्ये त्या लिगल फ्रेमवर्क मध्ये राहूनच तुम्ही त्यांच्याकडे मागणी जी आहे तर ते करू शकतात. तर या सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो, या सगळ्या व्यवस्थित पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या. इग्नाइट अकॅडमी कडून कुठल्याही पद्धतीचा टॅबलेट वगैरे दिला जात नाही. तुम्हाला जर कोणी सांगत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो. आपण यावेळी फक्त तुमच्यासाठी प्रॉपर शिक्षक वर्ग, महेश पाटील सर, यशवंत सोलाट सर, सचिन डवळे सर यांचे स्पेशल शिक्षक वर्ग तुम्हाला उपलब्ध असतील. सोबत जे काही नोट्स वगैरे असतील तर ते आपण उपलब्ध करून देऊ. नोट्स बघा, इग्नाइट अकॅडमीचे नोट्स आहेत. सोबत तुम्हाला आप्पा हातनुरे सरांचे प्रॉपर स्टडी मटेरियल नोट्स आहेत, ते तुम्हाला इथं जे आहेत तर ते मिळतील मित्रांनो. तर या सगळ्या काही गोष्टी आहेत. तर याच गोष्टींवर तुम्ही जे आहे तर तो तुमचा फोकस जो आहे तर तो दिला पाहिजे मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.